मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे प्लेग. वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधला आपण लेक्चर 7वा प्लेग पाहणार आहोत. मित्रांनो, त्याचा पार्ट 1 आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, प्लेगची जे आज आपण पार्ट 1मध्ये पॉईंट ए प्लेगचा आपण काय पाहणार आहोत मित्रांनो, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ प्लेग. म्हणजे आपण जे पॉईंट्स काढलेले आहेत ना मित्रांनो, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज वगैरे हे सगळं ऑफिशियल टेक्निकल सिलेबस जे आहे ना आरोग्य विभागाचा, त्याचे आधारित आपण त्या आधारित आपण काय केलेलं आहे मित्रांनो, सिलेबस कव्हर केलेला आहे. ओके, आता सगळ्यात अगोदर आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आज आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा विषय प्लेग शिकणार आहोत. इतिहासात प्लेगला ब्लॅक डेथ म्हणून ओळखले जाते. या रोगामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये या रोगावर प्रश्न विचारले जातात. आजच्या पार्ट 1मध्ये आपण प्लेगची जनरल इन्फॉर्मेशन संपूर्ण समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. नंबर 1 मित्रांनो, प्लेग म्हणजे काय, डेफिनेशन पाहूया. प्लेगची डेफिनेशन पाहूया. प्लेग हा एक वेक्टर बॉर्न बॅक्टेरियल डिसीज आहे. कोणता आहे मित्रांनो? वेक्टर बॉर्न बॅक्टेरियल डिसीज आहे. हा रोग यार्सिनिया पेस्टिस येसिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होतो आणि प्रामुख्याने रॅट फ्लाय झेनोप्सिला च्योपिसच्या चाव्यामुळे पसरतो. ओके मित्रांनो, हे वर्ड्स तुम्ही काय करा, आपलं वाचून घ्या आणि समजून घ्या. ओके, त्या चाव्यामुळे पसरतो. हा रोग शरीरातील लिम्फ नोड्स, ब्लड आणि लंग्सवर परिणाम करू शकतो. एक्झाम पॉईंटमध्ये लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो? एक्झाम पॉईंट्स, डिसीज कोणता आहे मित्रांनो? प्लेग आहे. आणि ह्याचा एजंट कोणता आहे मित्रांनो? येर्सिनिया पेस्टिस. ओके मित्रांनो, आणि वेक्टर कोणता आहे मित्रांनो? रॅट फ्लाय झेनोप्सिला च्योपिस. ओके. नंबर 2, प्लेग हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात? प्लेगला मित्रांनो वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात? वेक्टर म्हणजे असा जिवंत वाहक जो रोगकारक एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचवतो. प्लेगमध्ये हा वाहक म्हणजे रॅट फ्लाय झेनोप्सिला च्योपिक्स. रॅट फ्लाय. ओके, हा पिसू संक्रमित उंदराचे रक्त शोषल्यानंतर मानवाला चावतो आणि रोग पसरवतो. ओके, आता मित्रांनो ह्याची हिस्ट्री काय? प्लेगचा सर्वात मोठा उद्रेक 14व्या शतकात युरोपमध्ये झाला होता. या साथीला ब्लॅक डेथ असे म्हणतात. भारतात 1896मध्ये मुंबईमध्ये मोठा प्लेग उद्रेक झाला होता. मित्रांनो लक्षात ठेवा काय की भारतात 1896मध्ये मुंबईमध्ये कुठं मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो, भारतात कुठं 1896, कधी 1896मध्ये कुठं झालं होतं मित्रांनो? मुंबईमध्ये प्लेगचा उद्रेक झाला होता. मोठा प्लेगचा काय झाला होता मित्रांनो? उद्रेक झाला होता. हे लक्षात ठेवा. आणि एक्झाम पॉईंट कसं लक्षात घ्यायचं मित्रांनो? ब्लॅक डेथ म्हणजे प्लेग. आता मित्रांनो ह्याचा पॉझिटिव्ह एजंट पाहू. रोगकारक जीव. प्लेग हा यार्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होतो. याची वैशिष्ट्ये: ग्राम निगेटिव्ह बॅसिलस, बिपोलर स्टेनिंग, सेफ्टी पिन अपीअरन्स. एक्झाम ट्रिक कसं ठेवायचं मित्रांनो? प्लेग इज इक्वल टू यार्सिनिया पेस्टिस. आता मित्रांनो ह्याचा नेक्स्ट पॉईंट आपला वाहक आहे म्हणजे वेक्टर्स. मुख्य वेक्टर कोणता मित्रांनो? रॅट फ्लाय म्हणजे झेनोप्सिला च्योपिस. ओके, हा पिसू मित्रांनो संक्रमित उंदरांचे रक्त शोषतो. काय करतो मित्रांनो? संक्रमित उंदराचे रक्त शोषतो, नंतर मानवाला चावतो. काय करतो मित्रांनो? मानवाला चावतो. त्यामुळे रोगाचा प्रसार होतो. काय होतो? रोगाचा प्रसार होतो. एक्झाम पॉईंट कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? प्लेगचा मुख्य वेक्टर कोणता मित्रांनो? झेनोप्सिला च्योपिस. आता मित्रांनो रिझर्वियर पाहू. साठवणूक स्त्रोत. मुख्य रिझर्वियर कोणता मित्रांनो? उंदीर आणि वाईल्ड रोडेंट. काय मित्रांनो? मुख्य रिझर्वियर कोणता मित्रांनो? उंदीर आणि वाईल्ड रोडंट्स. एक्झाम पॉईंट कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? रिझर्वियर रोडंट्स प्लस रॅट्स. ओके, रिझर्वियर इज इक्वल टू रोडंट प्लस रॅट्स. आता मित्रांनो हॉस्ट, आशयदाता. मुख्य हॉस्ट कोणता आहे मित्रांनो? रोडंट आणि ह्युमन. मनुष्य हा अपघाती ॲक्सिडेंटल होस्ट आहे. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो सोर्स ऑफ इन्फेक्शन, संक्रमणाचा स्रोत. संक्रमित उंदीर, संक्रमित रॅट फ्लाय, निमोनिक प्लेग असलेला रुग्ण. काय मित्रांनो सोर्स ऑफ इन्फेक्शन काय कशामुळे होतं? एक तर संक्रमित उंदीरमुळे होतो, संक्रमित रॅट फ्लायमुळे होतो आणि निमोनिक प्लेग असलेला रुग्ण त्याच्यामुळं पण इन्फेक्शन होऊ शकतो. आता देन पॉईंट मित्रांनो मोड ऑफ ट्रान्समिशन. ह्याचा प्रसाराचा मार्ग कोणता? मुख्य प्रसार म्हणजे मित्रांनो संक्रमित रॅट फ्लाय बाईट म्हणजे रॅट फ्लाय बाईटनी संक्रमित झालेला त्याची संक्रमित रॅट फ्लाय बाईट. ओके, म्हणजे संक्रमित रॅट फ्लाय
चे चाव्यामुळं. इतर मार्ग कोणता मित्रांनो? संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून, निमोनिक प्लेगमध्ये संक्रमित रुग्णांचा ड्रॉपलेट्सद्वारे. ओके मित्रांनो, ड्रॉपलेट्सद्वारे. एक्झाम पॉईंट कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? निमोनिक प्लेग हा व्यक्तीकडून व्यक्तीकडे पसरू शकतो. ओके. देन नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, इन्क्युबेशन पिरियड, उष्यमान कालावधी. मित्रांनो हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. इन्क्युबेशन पिरियड. बिबॉनिक प्लेग कोणतं मित्रांनो? दोन प्लेग आहे. एक बिबॉनिक प्लेगचा इन्क्युबेशन पिरियड आहे मित्रांनो 2 to 6 days आणि निमोनिक प्लेग ह्याचा आहे 1 to 4 days. 1 to 4 days मित्रांनो लक्षात ठेवा. बिबॉनिक प्लेगचा आहे 2 to 6 days आणि निमोनिक प्लेगचा आहे 1 to 4 days. आता एक्झाम पॉईंट, सामान्यतः 1 ते 7 दिवस लक्षात ठेवायचे. सामान्यतः 1 ते 7 दिवस. इन्क्युबेशन प्लेगचा इन्क्युबेशन काय मित्रांनो? सामान्यतः 1 ते 7 दिवस. आता मित्रांनो, पॅथोजोन्सिस रोगनिर्मिती प्रक्रिया. संक्रमित पिसू चावतो, यार्सिनिया पेस्टी शरीरात प्रवेश करतो, लिम्फ नोड्समध्ये वाढतो, नंतर रक्तात फुफ्फुसांमध्ये पसरू शकते. आता मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ प्लेग्स. नंबर 1 बिबॉनिक प्लेग. सर्वसामान्य प्रकार. मुख्य लक्षण ब्युबो, सुजलेली व वेदनायक लिम्फ नोड्स. काय मित्रांनो? सुजलेली व वेदनायक लिम्फ नोड्स. मित्रांनो टाईप्स ऑफ प्लेगमध्ये 2 प्लेग्स, एक बिबॉनिक प्लेग्स आणि एक सेप्टिसेमिक प्लेग्स. म्हटलं आता बिबॉनिक प्लेगमध्ये मित्रांनो सर्वात सामान्य प्रकार, मुख्य लक्षण कोणते आहे? ब्युबो म्हणजे सुजलेली व वेदनादायक लिम्फ नोड्स. ओके मित्रांनो. सेकंड पॉईंट काय मित्रांनो? सेप्टिसेमिक प्लेग. जीवाणू थेट रक्तामध्ये पसरतात, यामुळे सेप्सिस, शॉक आणि गँगरेन हे समजा मित्रांनो होतो. ठीक आहे. देन नेक्स्ट मित्रांनो निमोनिक प्लेग. फुफ्फुसांचा संसर्ग हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. व्यक्तीकडून व्यक्तीकडे ड्रॉपलेट इन्फेक्शनने पसरतो. एक्झाम पॉईंट मित्रांनो काय? पर्सन टू पर्सन स्पीड म्हणजेच निमोनिक प्लेग. पर्सन टू पर्सन स्पीड म्हणजे निमोनिक प्लेग. आता मित्रांनो 13 नेक्स्ट पॉईंट आहे क्लिनिकल फीचर्स म्हणजे लक्षणे. अचानक ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अशक्तपणा, लिम्फ नोडची सूज म्हणजे ब्युबो, खोकला, निमोनिक प्लेग, रक्तमिश्रित थुंकी, श्वास घेण्याचा त्रास. आणि देन मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लिकेशन्स. उपचार न घेतल्यास सेप्टिसेमिया, मेनिंगिटिस, रिस्पिरेटरी फेलर, मल्टी ऑर्गन फेलर आणि मित्रांनो लास्टमध्ये मृत्यू. ओके, हे कॉम्प्लिकेशन्स आहे. आता मित्रांनो एपिडेमिलॉजी हा रोग उंदीर जास्त असलेल्या भागात, हे रोग कुठे असतो मित्रांनो? उंदीर जास्त असलेल्या भागात, खराब स्वच्छता असलेल्या ठिकाणी, रोडेंट पॉप्युलेशन वाढलेल्या भागात जास्त प्रमाणात आढळतो. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो हाय रिस्क ग्रुप्स, रोडेंट कंट्रोल वर्कर्स, लॅबोरेटरी वर्कर्स, जंगल भागातील लोक, संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती. देन नेक्स्ट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट्स, रॅपिड रिव्हिजन. आता हे लेक्चरचा मित्रांनो पूर्ण हे पॉईंट्सचं आपण काय करू मित्रांनो? रॅपिड रिव्हिजन घेऊ. डिसीज कोणता मित्रांनो? प्लेग आहे. एजंट कोणता? यार्सिनिया पेस्टीज आहे मित्रांनो. ग्राम नेगेटिव्ह बेसिलस आहे. सेफ्टी पिन अपीरियन्स आहे. वेक्टर कोणता मित्रांनो? रॅट फ्लाई झेनोप्सिली चिओपिस. रिझर्वियर कोणता मित्रांनो? रॅट्स आहे. आणि कॉमन टाईप्स कोणता मित्रांनो? बिबॉनिक प्लेग. मोस्ट डेंजरस टाईप्स कोणता मित्रांनो? निमोनिक प्लेग. मेन सायन्स कोणता मित्रांनो? बिबो म्हणजे स्वेलन लिम्फ नोड्स म्हणजे सुजन, लिम्फ नोड्समध्ये सुजन येते. आणि पर्सन टू पर्सन स्पीड म्हणजे निमोनिक प्लेग. ओके मित्रांनो आजच्या पार्ट 1मध्ये आपण प्लेगची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. या डेफिनेशन, हिस्ट्री, कॉझेटिव्ह एजंट, वेक्टर, रिझर्वियर, हॉर्स ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, टाईप्स ऑफ प्लेग्स, क्लिनिकल फीचर्स, कॉम्प्लिकेशन आणि एपिडेमिलॉजी याचा सविस्तर अभ्यास केला. पुढील पार्ट 2मध्ये आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, स्ट्रेप्टोमायसिन, जेंटामायसिन, डॉक्सिसायक्लिन, प्रिव्हेन्शन, रॉडेंट अँड फ्लाय कंट्रोल, सर्वेलियन्स, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQ सुद्धा शिकणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील प्रत्येक ऑफिशियल अपडेट, संपूर्ण सिलेबस, MCQज आणि महत्त्वाचे लेक्चर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.